सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत तब्बल 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। विविध विभागातील एकूण 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महापालिका प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे। सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि वैध रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहणाऱ्या 37 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या 4ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात आलेल्या हजेरी मसरत तपासणीत हे कर्मचारी दोषी आढळले। यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता विभागातील 28 सफाई कामगार, पाणी पुरवठा विभागातील 5 बहुउद्देशीय कामगार, अग्निशमन आणि बांधकाम विभागातील प्रत्येकी 1 शिपाई तसेच सुरक्षा विभागातील 2 वॉचमन यांचा समावेश आहे। महापालिकेने या कर्मचाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 अंतर्गत मोठी शिक्षा प्रस्तावित करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू केली आहे। आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अग्निशमन यासारख्या अत्यावश्यक सेवांवर या गैरहजेरीचा परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले आहे। निलंबन काळात संबंधित कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच कोणताही खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नसून त्याबाबत दरमहा स्वयंप्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल, मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी दिला असून प्रशासनाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले।